पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी होता. अक्रूराकडे देऊन टाकला. 35 वर्ष काशीत अन्न सत्र झालं. एक घाट बांधला. त्या काळात द्वापार युगातली गोष्ट आहे. तिथे एका लिंगाची स्थापना केली. त्या लिंगाला अक्रूरेश्वर लिंग म्हणतात. आजही अस्तित्वात आहे. जा कधी काशीला जा. 10-5 दिवस तिथं थांबा. ते एसटीत बसून जाता डुकरं कोंडल्यासारखं. ते उतरीत पड पाया बस गाडीत. पुन्हा पुढे गेले की सांगते आता हा गॅसचं थोडी अडचण आहे. पराच्या दिच्या पोळ्या चुरगळल्या. जरसा कांदा गिंदा खाला. चुरमा खा. जमली गोष्ट. ते चुरमा खाल्ल्यावर मग 2 दिवस तांब्या घेऊन जायचंच काम. पुढच्या देवासाठी उतरलाच नाही. नेमकं काशीत तसं झालं. याला काय कळलं? अक्रूरेश्वर लिंग. आपली देव आपली तीर्थ पाहत असताना ध्यान धरून बघायचं. आपली तीर्थ पाहायला गेल्याच्या नंतर गुत घेतल्यासारखी नाही पाहायची. काहीतरी अंतःकरणात भाव ठेवून 2 दिवस 4 दिवस पंढरपूरला राहिलं तर पूर्ण स्थान बघून घ्यायचे. काय काय अवस्था आहे तर आपल्याला ते लक्षात येईल. अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. द्रव्य शुद्ध केलं. आणि ते देवाचं द्रव्य शुद्ध करण्याचं काम अक्रूराला प्राप्त झालं. त्यावर ते अक्रूर किती मोठे असतील कल्पना करा. पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी ज्याच्याकडे द्याला त्याच्यावर देवाचा विश्वास किती असेल हे लक्षात ठेवा. हा मायबाप विश्वास ठेवीन तर कसे ठेवतीन भंगिऱ्यावर. गेटला कुलूप लावलं. कुत्रं मोकळं सोडलं. म्हातारीन कुत्र्याला सांगितलं टब्या आम्ही कीर्तनाला चाललो तर 11 वाजूस तर इथंच बस. कुत्र गेटवरच बसलेलं. आणि पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनच्या 2 थैल्या बाहेर टाकल्या. आता कुत्र चांगलं का पोरग चांगलं? मग इतकं पोरग हरामखोर म्हणल्या मायबाप विश्वास करीत कशी ठेवतील. ज्याच्यासाठी काबार कष्ट केले ते पुट्ट नीट वागत नाही. त्याच्यावर मायबाप विश्वास ठेवत नाहीत. महाराज जगाचा बाप अक्रूराला विश्वास ठेवत होते. त्यावर ते अक्रूर किती अधिकारी असतील कल्पना करा. त्या अक्रूराकडे पाहिलं. अक्रूरा रथ थांबवा. थांबवला. कोण आहे रथात? दादाला थोडासा राग आलता. दादा म्हणजे बलराम दादा. 7व्या अवतारात या बाईन बेजार केलं. मागच्या अवतारात ही मंथरा होती. डब्यासंग ढक्कन फुकट. डब्यासोबत ढक्कन फुकट. तशी नवरी सोबत ही करवलीचं प्रेम भेटालती. आताही नवरी सोबत करवल्या येतात पण सत्यनारायण झाले की वापस जातात. एक करवली म्हणली मला इथंच थांबायचं. नवरी म्हणली मग मी फाशी घेते. तुला इथं काय काम आहे? तुला साडी घेतली ना निघणं घरी तो काळ कर ना. करवलीन तिथं थांबत असतात का? फार काय झालं तर सत्यनारायण होस तर थांबाव. निघाव त्या करवलीनं. व्यवस्था नसली तर तिकडच्यांनी आली यावा. आणि नाही आले तर यायनं नेऊन घालाव करवली. तो नवरी नीट राहत असती. करवली तिथं असती का? एकच करवली तिथं राहिली तर नवरदेवाच्या मुलाला 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. राजा दशरथासोबत कैकई सोबत आलेली ही कैकई करवली होती. दादाला राग आला. भगवान म्हणले दादा पश्चाताप झालाय. काही त्रास घेऊ नका. अनुताप झाला. उतरले खाली. महाराज काय भाव जागरूक झाला. आणि शुद्ध अंतःकरणाने 30-35 वर्ष मथुरेच्या राजाला गंध लावणारं बोट आज श्रद्धेनं चंदनाच्या वाटीत गेलं आणि देवाच्या कपाळाला लावलं. चंदनंज महत्पुण्य पवित्र पापनाशनः अक्षदंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनः. देवाच्या बलराम दादाच्या अक्रूराच्या कपाळाला लावलं. भगवंतानं दादाकडे पाहिलं. दादा काय करू? बघा तुमच्या आकारानं 32 जाग्यावर वाकलेली होती. नुसती पाहत होती चेहऱ्याकडे. अख्खं पाप पर्वताला अग्नी लागल्यावर जसा जळून जाते तसं पाप जळालं. आणि विश्वाच्या मालकाने एका बोटानं अशी वरी लोटली. कट 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 कुरुपती स्वरूपवंत ठेली. हातातली वाटी भिरकावून दिली. तिने विचार केला एवढा वर्ष याला गंध लावला. एक बोट वाकलेलं सरळ केलं नाही. याला एकदाच लावलाय तर अख्खं शरीर सरळ झालं. घरी गेली. सुनबाईनं पाहिलं काय सुंदर स्त्री आहे. कोण आपण? मी तुझी सासू आहे. आता तुम्ही 32 जागेवर वाकल्या होत्या. आता नाही. औषध कोणतं घेतलं ते पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे
दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे 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 हो पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख रंगनी रागत गुलगुला बोलत रंगनी रागत गुलगुला बोलत रंगनी रागत गुलगुला बोलत रंगनी रागत गुलगुला बोलत रंगनी रागत गुलगुला रंगनी रागत गुलगुला बोलत रंगनी रागत महाराज ते मुख बघितल्याच्या नंतर कायमचं दुःख गेलं. पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःख गेलं. प्रचंड गायी दान केलं एका व्यक्तीनं. सालंकृत जसं कन्यादान असतं अशा पद्धतीचं गौदान एका राजानं केलं. दुःखाची निवृत्ती सांगतोय. पण गायी दान करत असताना ज्यांना दिल्यात त्यांच्यात वाद लागला. कधी कधी दान करणाऱ्या माणसांना घेणाऱ्याचाच शाप लागतो. इतके आडमुठ असतात घेणारे, देणारा पवित्र. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये काय काय वाटतात लोक शिमा नाही. पार औषधाच्या गोळ्यापासून सगळं वाटते. मी गेल्या वर्षी पाहिलं, एक मोठ्या घरची बाई होती. काही अंतरावर तिच्या कुटुंबातला कोणीतरी एखादी पती म्हणा, दीर म्हणा, भाया म्हणा, नातं नाही लावू शकत मी, कारण काय कळणार कोण आहे. किंवा त्यांच्या परिवारातला असेल कोणी पाहुणा असेल, काही नातं लावू शकत नाही. तो 10-15 फूट 20 फुटाच्या अंतरावरून ती बाई अलीकडच्या 20 फुटाच्या दोन्हीच्या मधात अंतर. आणि पूर्वीच्या काळात त्या संत्रा गोळ्या होत्या ना, त्या गोळ्याचं पाकिट. रस्त्यानं चालणाऱ्या वारकऱ्याच्या हातावर गोळी टेकायची. राम म्हणा, त्या बाईला लुचून घेतलं पाकिट. 7-8 जणी बायका अशा पडल्या. पाकिट लुचल्याच्या नंतर पाकिट फाटलं, सट गोळ्या खाली सांडल्या. ही घेणाऱ्याची पद्धत झाली. दात्याचा काय दोष आहे, असं घेत असतात आपल्या लोकांनी. बघा ना, आता जवळ आली वारी. दान देणारा माणूस राजगुऱ्याच्या वड्या दिल्या, शेंगदाण्याच्या पुड्या दिल्या. बरं, आपल्याला लागतंय किती तितकं घ्यावं ना. त्या राजगुऱ्याच्या वड्यात जे देईल ते पिशवीत टाकल्या. ज्यानं शेंगदाण्याच्या पुड्या दिल्या, जितक्या दिल्या तितक्या टाकल्या. आणि पुढे गेल्यावर एक जणानं केळी दिल्या. 2-4 केळी मधात ठेवल्या, काढायच्या विसरल्या. केळीच्या पाण्यानं राजगुऱ्याच्या वड्याचं पाणी झालं आणि शेंगदाण्याला गेलं. घरी येऊस तर पिशवीतून शेंगदाणे उगले. पळशीतून भैमुख पेरायचंच काम नाही. 12 एकादशीला पुरतील इतका भैमुख पिशवीतूनच जन्माला आला. ही घेणाऱ्याची ताकद आहे. महाराज, घेत असताना लायकी सांभाळून घेतलं पाहिजे. केळी वाटत होता एक माणूस, घ्यावं केळी. डोक्याला आपल्याला, आपण काय भीक थोडे मागतोय, आपल्याला द्यायला ना पुढचा व्यक्ती.
आपण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे द्यायला आपल्याला घ्या, पोटापुरतं घ्या. केळी घेतली, बाळू महाराज चालता चालता सोलली, खाल्ली, केळीचं साल्ट रस्त्यात टाकून दिलं. चांगल्या माणसाचा पाय घसरला आणि तो व्यक्ती फ्रॅक्चर झाला. हे रस्त्यात साल्ट टाकणाऱ्याला चंद्रभागेत जरी पुरलं ना 200 फूट खड्डा करून तरी हरामखोराला मोक्ष नाही. तुम्ही दुसऱ्याला फ्रॅक्चर केले. महाराज घेत असताना लायकी असली पाहिजे. एका माणसाकडे एक श्रीमंत व्यक्ती गेला आणि त्या श्रीमंत व्यक्तीनं त्याला व्यथा विचारली, तुला अडचण काय? काही नाही म्हणला. 2 पोते ज्वारी झाली आणि या 2 पोते ज्वारीतली 1 पोत ज्वारी विकली. त्याची मी तुरीची डाळ आणली, काही मुगाची डाळ आणली आणि 1 पोत ज्वारी 2 टाइम भाकरी करायच्या. तुरीचं वरण आणि मुगाचं वरण खातो, पण मुगाच्या आणि तुरीच्या वरणाला मसाल्यासाठी काही नाही माझ्याकडे. मग मिरची असेल, काय हळद असेल, मिरे असतील, जिरे असतील, काय असतील. तर पुढचा माणूस इतका हुशार होता, घरी कोण आहे? काय नाही म्हणे, एकटाच आहे. मग जरी बायका पोरं असते तर मसाला वाटला असता, तू काय ताण घेऊ नको. दर महिन्याला 10-12 किलो तूप माझ्याकडून घेऊन जायचं आहे. त्याच्या इथं 100-200 गाईन म्हशी होत्या. 10-12 किलो तूप घेऊन जात जाय. 2 भाकरी भाजायच्या, वगराळभर तूप घ्यायचं, भाकरीला लावून तूप खायचं, नाही तर तुपात चुरून भाकरी खायची. किती चांगला दाता भेटला. यानं 12 किलो तूप विकत घेतलं, त्याच्यातलं 6 किलो विकलं आणि रोज पाव किलो बैंगन आणायचा. बैंगण्या रोज पाव किलो बैंगन आणायचा. बैंगण्या बैंगन भाजायचा आणि बैंगनावर तूप खायचा. अरे बैंगण्या, बैंगनावर तूप खात नसतेत रे बैंगण्या. वरणावर खावा, भातावर खावा, भाकरी लावून खावा, पोळी लावून खावा. म्हणजे किती अक्कल. देणाऱ्यानं दिलं, मागणाऱ्याला पचलं का ते? नाही महाराज, पचलं. उदात्त अंतकरणाचा राजा आहे. काय गाई दान करायचं. धोन घेणाऱ्याचा वाद झाला आणि राजाला शाप प्रदान झाला. महाराज देणाऱ्याला सुद्धा नियम आहेत बघा. तुम्हाला एक सांगू का, आमच्या 3 लोकांमध्ये जर आम्ही व्यसन करीत असेल आणि तुम्ही पाकिट दिला असेल तर बंध्या गावाला पाप फेडावं लागतं. बंध्या गावाला लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतंय का आम्ही व्यसन तुटलेल्या बैलासारखे मोकळेत? तुमच्या पण बोकंडीवर पाप. व्यसन करणारा मृदंगाचार्य बलीला असेल, व्यसन करणारा गायक बोलीला असेल आणि व्यसन करणारा कीर्तनकार बोलीला असेल आणि त्याला तुम्ही पाकिट दिले असतील तर याचं तिळानं तिळ पाप तुम्हाला फेडावं लागेल. दोघाशी पतन सारी खेळी, दोघाची पतन सारी केली, दोघाची पतन सारी केली. दोघाची पतन दिले अनुमोदन, दोघाची पतन सारी केली. दोघाची पतन सारी केली. पाप गेले दिले अनुमोदन, दोघाची पतन सारी केली. दोघाची पतन सारी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेची. एक सांगू, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. गुन्हा सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. कोणालाही द्यायचं नाही महाराज. जीवन कोणालाही द्या. द्रव्य पात्र विचारो द्रव्य पात्र विचारो द्रव्य पात्र विचारो द्रव्य सर्वभूती
हिशोबात राहील ना जरा. उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरी. सर्वाभूती द्यावे अन्न. जनलेल्या कुत्रीला अर्धी भाकर टाकली बुवा. कुत्रीच्या भाकर देणाऱ्याच्या मधातून मुंगस गेलं तर अर्धांग सोन्याचं झालं. कपोत कल्पित नावाचा साधू. भूक लागलेली होती, 2-4 पिलं होते, कुई कुई करत होते. खाल्ल्याशिवाय दूध येणार नाही आणि दूध आल्याशिवाय पिले वाचणार नाही. कुत्रीला अर्धी भाकर दिली. काय पुण्य महाराज. कोण्याही जातीच्या माणसाला भाकर द्या, शाप नाही देऊ शकत तो. त्याचा आत्मा आशीर्वाद देऊ शकतो. पैसे देत असताना जरा विचार करा. महाराजाचं सोंग आणणाऱ्याला 100 रुपये दिले आणि जाताना त्यानं ठराविक पैशाचं रंगारंगाचं पाणी पिलं आणि बायकाला पोरायला त्रास दिला तर 100 रुपये देणाऱ्याला त्याचं पाप अर्ध. एक जण म्हणला हो पापी आहे का सकाळा. सोंबळ्यास काय तू, तुला अक्कल नाही का, कळत नाही का चांगला आणि वाईट माणूस. शेळी बेश्रमाचा पाला खाती का, मेंढी खाती बेश्रमाचा पाला नाही. मेंढीचा माणसाचा मेंदू किती मोठा आहे. माणसा इतका मेंदू आहे का मेंढीला, माणसा इतका मेंदू आहे का शेळीला. मग इतकुसा मेंदू असणाऱ्या शेळीला अक्कल आहे बेश्रम खाल्ल्यावर आपल्या पोटात आजार होईल. आपला किती मोठा मेंदू आहे. आपल्याला कळत नाही का भंगिरिया महाराज कोण आहे, हरामखोर कोण आहे, नालायक कोण आहे, बुजदिल कोण आहे, भंगिरिया कोण आहे. आपल्याला कळत नाही. पाणी पिना छान के गुरु करना पछान के. विढाला व्यसनीच्या नादी लागायचं नाही. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील. महाराज चुकीचा केला कोटी मरतील, कोटी मरतील. साधूच्या बाबतीत शहानिशा करून आपण त्याच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. पहिली गोष्ट महाराजाच्या पाया पडे जाऊ नका. महाराजानं कोणाच्या पाया पडायला सांगितलं माहितीये का तुम्हाला. कोणाच्या पायावर मस्तक म्हणले महाराज. मस्तक हे पायावारी, मस्तक हे पायावारी, मस्तक हे पायावारी, पायावारी मस्तक हे पायावारी. हा यावर करी संताचा, यावर करी संताचा, संताचा, संताचा मस्तक हे पायावारी, पायावारी मस्तक हे वारे पट्ट. आऊत झोपून दिल्यावर हानता यावा, आऊत झोपून दिल्यावर हानता यावा. निदान त्याला तरी शेतकरी म्हणायचं. झोपून दिल्यावर बी म्हणला कसं हाणू. वारे वा चांडाळा विडाला. पाया पडायचा असेल तर वारकऱ्यांच्या पडा. साधू तपासला पाहिजे. कोणालाही काही द्यायचं नाही, पाप लागतं. महाराज शाप प्रदान झाला. गाई दान करणारा राजा सरड्याच्या योनीला गेला. नृगानाम कीटकयो, नृगानाम कीटकयो योनियतम पदच्युतानां कीटकां मृगास्ति जायते. भागवत सांगतो. या नृग नावाच्या राजाला सरड्याची योनी प्राप्त झाली. किती दुःख आहे महाराज. वडिलांना जशी सालंकृत कन्यादान करावं अशा परिस्थितीत गौदान करावी. गाईच्या शिंगाला सोनं किंवा रूप लावायचं, चांदी लावायची. गाईच्या खुराला रूप लावायचं, मोत्याची झालर पाठीवर टाकायची आणि दुभती गाय समोरच्याला देऊन टाकायची. असं काम केलं. काय राजा होता ते. काय तुमच्या आमच्या सारख्या गाय. आमची इथे एक मथर मरच न फकरू महाराज आहेत का, मरच न ते मथर. भावकीच्या काही बाया आल्या, तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावावर घेतलंय. इतकं येडगळ मथर आमच्या गावात नाही.
हे तात्पुरतं आमच्या गावात घ्यालो, नंतर समजून घ्या तुमचंच सांगायलो. बाया जमल्या म्हणल्या मा किती दिवस झालं पाणी नाही, अन्न नाही, काय नाही, नुसत्या श्वासावर टुळू 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 पाहलंय. 10 किलो ज्वारी टोपल्यात घ्या, म्हाताऱ्याचा हात खुपसा आणि एखाद्या सप्त्याला 10 किलो ज्वारी देऊन टाका. पहाट पहाट वारकरी पिठलं भाकरी खातील. तर ती ज्वारीत हात घातल्याबरोबर त्यांना असं विचारलं, बोलता येत नव्हतं. बायको जवळ आली, म्हणली तुमच्या हातानं सप्त्याला 20 किलो ज्वारी द्यायची. हात बागलात. पोरं बाळ खातेन म्हणला आपले येडी आहेस का काय, कुठं बसली सप्त्यात देत. हात बागलात. इतकं म्हातारं भारी लय रगिलं होतं. त्याच्या ज्वारीला किडे पण लागत नव्हते, कारण किडे म्हणले आपण कोण्या जन्मात पाप केले म्हणून किडे झालोत. आणि या हरामखोराची ज्वारी खाल्ल्यावर पुन्हा काय होऊ काय सांगता. त्याच्यामुळे त्याच्या ज्वारीला किडे पण खात नव्हते. इतकं म्हातारं ते किडे खाऊ होतं. गावातला एक जण म्हणला म्हाताऱ्याच्या हाताने गाय द्या. म्हाताऱ्यानं असं खुनीलं. म्हाताऱ्याला काय तुमच्या नावानं गाय द्यायची, मला गोठ्यात घेऊन चला म्हणला. बाज उचलली, म्हाताऱ्याला गोठ्यात बाज नेली. म्हाताऱ्यानं अशा गायी पाहिल्या, 150 गायी होत्या. सगळ्या गायी पाहिल्या आणि एक गाय इतकी गुबगुबीत होती. म्हणलं ही देऊन टाका. आणि गाय दिली मला. द्या म्हणले बाळू महाराजाला गाय. मला गाय पाहिल्यावर बरं वाटलं ना, गुबगुबीत. मी म्हणलं इतकी लट गाय द्यालच कसं म्हातारं. गाय म्या घरी आणल्यावर 3 तासातच मेली. पुरायला 1600 लागले. घंटा लागला पुरायला. आणि JCB वाल्यानं 600 रुपये येण्या जाण्याची घेतली. ते म्हणला तिथून चालू झाली JCB. 1600 रुपये लागले. नंतर त्या म्हाताऱ्याकडे गेलो आणि म्हणलं मला तुम्हाला गुरु करायचंय. काऊन? मला ती गाय कस काय दिली? म्हणला तिला निकाळ्या झालता. म्हणलं तुम्हाला कस काय कळाला? शेपटीला काळं जर शेण लागलं होतं, म्हणजे तिचं रक्त काळं पडलं, पोटातलं अन्न काळं पडलं. आणि मला माहीत होतं ही 1.5 दिवसात मरती, पण तू हे इथं 4 घंट्यातच मेली. ही आमच्या इथं मेली असती तर पेरणीत गडी गुतला असता कडा कांदायला. त्याच्यामुळे ही पिढा तू हो घातली. हे असे काही काही गायी दान देणारे. वा 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 वा. मला वाटतं यम पण कदरत असन या भंगिऱ्याला मिळाला. यम पण विचार करीत असन कायच मेमरी कार्ड यायचं, काय बहादर येते. वा 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 वा. तो नृगराजा होता महाराज. सरडाच्या योनीला आला. दुःख झालं राजाला, काय करावं, कशाने उद्धार होईल? ज्या दिवशी जगाचा बाप पाशील त्या दिवशी उद्धार. वृंदावनाच्या स्थळावर मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यात हा नृग नावाचा राजा कीटकाच्या सरड्याच्या योनीत पडलेला आहे. गायी वळण्यासाठी गोपाळ गेले. वनी खेळती बाळ बल्लवाचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवाचे. वनी रे वनी खेळती बाळ बल्लवाचे, बाळ बल्लवाचे वनी खेळती बाळ रे बाळ बल्लवाचे. तुरे खोविती मस्तकी मस्तकी पल्लवाचे, वनी खेळती बाळ बल्लवाचे. काय ते गोपाळ खेळत होते. बघता बघता काही गोपाळ गेले, त्यांनी तो सरडा पाहिला. बहाला नारायण. बहाणं म्हणजे बोलवणं. बाहिला रे नारायण. कन्हैया या इकडे, केवढा मोठा सरडा आहे. जगदानंद कंद गोविंद प्रभू आले. त्या खड्ड्यात डोकावून पाहिलं. महाराज सरड्याच्या येवणीतला नृगराजा विश्वाच्या मालकाकर डोळे भरून पाहिल्याबरोबर शरीरातून दिव्य ज्योत निर्माण झाली. 2 पार्षद आले. त्या पार्षदानं विमानात बसवलं आणि पूर्वपदाला घेऊन गेले. तिथल्या लोकांनी विचारलं, नृगा अरे सरड्याच्या योनीत पचत होता, किती प्रचंड दुःख होतं, हे दुःख गेलं आणि पूर्वपदाला आलास, औषध कोणतं घेतलं?
पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाची निवृत्ती सुखाची निवृत्ती सुखाचे सुखाची निवृत्ती सुखाचे निवृत्ती सुखाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख बुलबुला बोलत रंगनी रागत 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 बुलबुला त्याच्या मुखात ताकद आहे, एवढी ताकद आहे. महाराज बघायचं असेल तर साधू बघा, बघायचं असेल तर देव बघा. आम्ही निघताना थोडी थोडी एक अर्धा थेंब चालू होतं नाही का तुमच्या तिथून त्या बैठकीतून निघताना एक अर्धा. महाराज म्हणले एक अर्धा थेंब आहे. मला कीर्तन जर करू द्यायचं असेल तर श्री गुरु मोहनगिरी बाबांची कृपा असेल तर कीर्तन होईल. श्री गुरु पूर्णगिरी बाबांची कृपा असेल तर कृपा होईल. किती मोठा साधू सांगू तुम्हाला. श्री गुरु मोहनगिरी पुन्हा अभंगावर येतो. हा श्री गुरु मोहनगिरी बाबा एकदा रेल्वेत बसले. मी पूज्यश्री गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री गुरु बाबांचे मोहनगिरी बाबांचे गोडसे एक शिष्य आहेत. ते ललिता पंचमीचा जन्मोत्सव सोहळा सुद्धा करतात निफाड कारखान्यावर. श्री गुरु शिवगिरी बाबा आता नर्मदा परिक्रमा करून आलेत. फार मोठे महात्मा आहेत. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर श्री गुरु मोहनगिरी शिवस्वरूप मोहनगिरी बाबांचा एक जीवनचरित्र मला प्राप्त झालं. त्याच्यातला एक थोडासा किस्सा सांगतो, मुद्दा सांगतो. महाराज रेल्वेत बसले. महाराजांना बसण्यासाठी प्रथम श्रेणीचा डब्बा होता. आपण ज्याला फर्स्ट क्लास म्हणतो इंग्रजी भाषेमध्ये. 3 टायर 2 टायर आणि फर्स्ट क्लास. आणि महाराज ज्या डब्यात बसले कोपऱ्यातली 2 लोकांची कॅबिन होती. ती 4 किंवा 2 लोकांची असते. योगायोगाने त्या कॅबिन मध्ये एक मोठा अधिकारी बसलेला आहे.
तो तसा पंजाब प्रांतातला होता आणि त्याला खाली जायचं होतं इकडं नांदेडला. मोठा अधिकारी, पण काय त्या अधिकाऱ्याच्या जीवनात शरीरात व्याधी होती. त्या अधिकाऱ्याला दर 30 मिनिटाला, 25 मिनिटाला, 35 मिनिटाला, कधी कधी 22 मिनिटाला लघुशंकेचा त्रास होता. खरं त्याचं शीट होतं खालचं. आणि श्री गुरु शिवस्वरूप मौनगिरी बाबांना शीट वरच मिळालं. 2चीच कॅबिन होती, फर्स्ट क्लास प्रथम श्रेणीचं तिकीट. वयाचा टप्पा पुढे गेल्यामुळं ओढे चढणं शक्य नव्हतं. विनंती केली, मी इथं पडू का? त्यानं सांगितलं नाही. दर मला 20-25 मिनिटाला याचा त्रास आहे, मी वरनं खाली या, खालनं वरे जा. त्याचा काही दोष नव्हता ना, आणि मला शक्य नाही. श्रीगुरु मौनगिरी बाबांनी स्वतःची घोंगडी खाली टाकली, जिथं बसणाऱ्या श्रीमंताचे पाय असतात. महाराज, मोठी लोक मोठी असतात. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडवली. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी. हे अधिकारी संतांचं लक्षण असतं. स्वतःची घोंगडी टाकली. बाकीच्या शिष्यांना वाटलं आता प्रथम श्रेणीत बसलेले आहेत, तिथं काही दुसऱ्याला जाता येत नसते, कायद्याची चौकटी, नियम आहे. स्वतःची घोंगडी टाकली आणि खाली. तो अधिकारी विचार करत होता, वेडा असेल काही, प्रथम श्रेणीत तिकीट काढलंय आणि जिथं बॅगा टेकतेत किंवा बूट सोडते तिथं घोंगडी टाकली. आणि महाराजांचं आता तुम्हाला ज्यांना ज्यांना मौनगिरी बाबा बघायला भेटले, तुम्ही त्यांनी पाहिलं असेल त्यांचं राहणं कसं होतं. साधा पोशाख, साधे, आणि वाणी इतकी पवित्र होती महाराजांची. महाराज वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल, एवढं माधुर्य त्यांच्या जिभेवर, एवढं अधिष्ठान त्यांच्या जिभेवर होतं. सिद्ध पुरुष होते. आणि ते सारखा सारखा उठून जायचा. शेवटी त्याच्या लक्षात आलं, या डब्यात येणारा एक तर साधा नसावा, आणि साधा जरी असला तर ह्या डब्यात ज्यांनी तिकीट काढून बसविले यांना बसवणारा साधा नसावा, यांना बसवणाराही साधा नसावा. कारण महाराजांची काय प्रचंड मोठमोठी शिष्य होती. शेवटी त्या अधिकाऱ्याला 5-25 वेळेला लघवीला जायचा त्रास झाला. शेवटी त्याच्या मनात आलं, आपण यांच्या घोंगडीवर पाय द्यावं का न द्यावा. काय त्याच्या मनात पश्चाताप झाला देव जाणे. त्यानं हातानंच घोंगडीचा थोडासा कोपरा पलीकडे सर केला. महाराज, मुंगीच्या मनातलं ज्याला कळतंय त्याला साधू म्हणतात. मुंगीचं मनोगत कळतं का, त्याला साधू म्हणतात. आणि मुंगीचं मनोगत 2च लोकांना कळतं, एक संताला आणि एक दयाळू लोकांना. शेतकरी दयाळूच्या यादीत येतो बरं का, शेतकरी दयाळूच्या यादीत येतो. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो आणि मग विश्वातल्या लोकांना जगण्यासाठी मोती तयार करतो, तो शेतकरी राजा असतो. त्यालाही मुंगीचं मनोगत कळतंय. प्रजन्य पडेल अर्ध घटिका, अर्ध्या घटिकेत पाऊस पडेल, हे मुंगीच्या मनोगतावरून शेतकरी ओळखीत होता जुना. अंडे काढून या देखा आणि कास्तळाने तसे, प्रजन्य रे पडेल अर्ध घटिका. ती अंडे काढून पिपिलिका म्हणजे मुंगी, आणि कास्तळाने तसे
मुंग्यानं तोंडात त्यांचे अंडे धरून निघाले की जुनी माणसं म्हणायचे, अरे 2 दिवसात पाऊस येतो गडे, काही वेळात पाऊस येतो. हे दयाळू लोकांना कळतं. महाराज मनात उर्मटता आलेल्या माणसाच्या अंतकरणात कालांतरानं या साधूच्या घोंगडीला पाय लागू देऊन इतका भाव जागा झाला. आणि थोड्या वेळानं महाराज उठले. श्री गुरु शिवस्वरूप श्री गुरु मौनगिरी महात्मा उठले, श्री गुरु जनार्दन स्वामी उठले आणि तिथेच घोंगडीवर मागे सरकून त्याच डब्याला असं टेकू दिला आणि विचारलं, साहेब इतक्या वेळा जाता? ते काही बोललंच नाही. ते त्रासून गेलत ना. त्याला वाटतं काय बोलायचं या महात्म्याला. महात्मा काय, साधी परिस्थिती होती ना. ते काय 10-5 अंगठ्या, गळ्यात लॉकेट असं काय नव्हतं. साधी माणसं होती. त्यानं मनात आणलं तर अब्जानं रुपये जमा होतील इतकी त्यांच्यात ताकद होती. पण ते राहत साधे होते ना, साधे राहत होते ते. पण आता साध आणि लोकायला काय माहितीये का, लोकायला अशी टोकाची लोक लागतात. काटाळ वांगे, हो काटाळ वांगे. काय महाराज मोठे येतो बापा 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 बापा, ते केवढ्याच गाडीत आलेत. अरे सुंबळ्या, गाडीनं भारत देशातले गुंड पण फिरत आहेत. भारत देशातले गुंड पण भारीच्या गाड्याने फिरत आहेत. महाराज गाडीत बसला काय नवलाची गोष्ट आहे. महाराज गाडीत आला काय नव. अरे लोकनाट्यवाल्याला व्हॅनिटी कार आहेत 3-3 लाखाच्या, 3-3 नाही 2.5 कोटी रुपयाच्या व्हॅनिटी कार आहेत. व्हॅनिटी कार लोकनाट्यवाल्याला. महाराज 5-50 लाखाच्या गाडीत बसला म्हणजे लई शहाणा आहे. ह्या देशातल्या शेळ्या बाजाराला पायी पायी जाईनच. हो म्हशीला स्वतंत्र एक टेम्पो म्हशीला, हो पार लगे बांधलेली मस्त. खाली बसली तर अंगाला घासून म्हणून कडबा भुसकट खाली टाकलेलं, इतकी म्हशीची सोय. हो तेव्हापासून खुरपिनार बाया म्हणले आम्ही पायी पायी जाणार नाही. यायला ऑटो रिक्षा. फक्त आता हलकी वाजवायची राहिली आणि पाय घड्या टाकायच्या राहिल्या खुरपिनार बायाला. हो मी तर करणार आहे ते एकदा. हो शेलू पासून राणा पोचतो ऑटोत बसून न्यायच्या आणि काय घेईल 1000-500 रुपये हलकीवाला त्याला वाजवायला लावायच्या आणि आम्ही दोघं नवरा बायको जुन्या साड्या धोत्र त्याच्या पुढे हातरू याच्याहून चला माय. पण आमची नीट काशी करा, नीट खुरपा, नाही तर काय खुरपिनार बाया काय काय. एका खुरप्यानं गवत काढायचं आणि एकानं गवत झापकायचं. वा वा काय रानचक झालं. हातात पैसे पडले, साखरेच्या डब्यात ठुले, पाऊस आल्या बरोबर वरची माती गेली गवत वर हेच. ते साखरेच्या डब्यातले पैसे पाप्याला बापाच गवसले की लगेच बदनापूरला रंगारंगाचं पाणी प्यायला गेला. आमची काशी केल्यावर त्याचं तरी कसं पचन, त्याला तरी कसं पचन आहे का नाही. महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे मोठा असतो का. महाराज गाडीत मोठा आला म्हणजे मोठा नसतोय. ज्याच्याकडे आचरणाचं कार्ड आहे तो महाराज मोठा असतोय. महाराज या देशातला मृदंगाचार्य असेल, गायक असेल, कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार असेल, स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणतो, तो भारतातला 1 नंबरचा महाराज. आचरणाची चौकट असली पाहिजे. देखाव्याला नाही किंमत, कलेला नाही किंमत, पाठांतराला नाही किंमत. कोणी पाठ करू शकते त्याचा काही विषय नाही. वागणं सर्वात महत्वाचं आहे. साहेब इतक्या वेळे बाहेर जाता येता तरी बोल. तिसऱ्यांदा विचारलं, साहेब सांगा ना तुम्ही इतक्या वेळेला काय जाता. ते हिंदी भाषित होता आणि महाराजांना चांगल्या प्रतीची हिंदी यायची. मला लघुशंकेचा त्रास आहे. गुरुवर्य मौनगिरी बाबाने सांगितलं, एकदा हातपाय धुवून येता का. प्रथम श्रेणीचा डब्बा असल्यामुळं चांगली कॅबिन होती. हातपाय धुतले, चूळ भरली, तोंडावरून हात फिरिला, येऊन बसले, पिशवीत हात घातला
आणि 2 बोटात बसेल एवढी चिमूट हातावर टाकली. घेता का इतकी? तो मोठा अधिकारी होता. त्याला वाटलं हे अवलिया माणूस काय देईल आपल्याला काय माहित. घ्या घ्या साहेब, ले लो. ती बोत खाऊन टाकली. महाराज कायमचा लघवीचा त्रास कमी झाला. कायमचा. चरित्र वाचा, लक्षात येईल तुमच्या. देव करू शकत नाही. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक हे दुरुस्त करू शकत नाही. का? कारण ते बायोडाटा पाहतात. आणि तुमचा बायोडाटा चुकीचा असेल तर पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक दुरुस्त करू शकत नाही. बायोडाटा चुलीत घालून दुरुस्त करतात ती फक्त संत असतात. आणि तशा पवित्र संतोचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे. एक तर देव पहा दुःख जाईल, किंवा तसे साधू पहा तुमचं दुःख जाईल. विठाला सुंदर मुलगी एक, आग लागली रूपाला, आग. इतकी सुंदर, एवढी सुंदर. एक ठराविक वय असतंय. महाराज 6वीच्या 5वीच्या 4थीच्या 2रीच्या 3रीच्या वर्गातल्या मुलीकडे बघितलं ना तर प्रसन्नता वाटते. काम उत्पन्न होत नाही. 10वी 11वीचं वय झाल्याच्या नंतर त्या माऊलीच्या चेहऱ्यावर एक तेज प्राप्त होत असते. आणि ते तेज प्राप्त पाहिल्याच्या नंतर काही हरामखोराच्या पोटात डब्बा उठत असतो. तो डब्बा असतो वासनेचा, तो डब्बा असतो पापाचा, आणि तो डब्बा फुटत असतो. आपल्या शरीराचं चेहऱ्याचं सौंदर्य तेजोमय वाढलंय. आणि त्या पवित्र अंतःकरणाच्या कुमारीनं विचार केला, नराधमांची दृष्टी आपल्यावर पडू नये याच्याकरता ती जंगलात राहिली. पाहता श्रीमुख गोविंदाचे काय रूपात ताकद आहे त्या मालकाच्या. ती जंगलात राहण्यासाठी गेली. महाराज जंगलात तिला कोणीतरी तिचा पाठलाग करावा, तिला पकडावा. आपल्याला पकडल्याच्या नंतर आपलं जीवन मातीत जाईल म्हणून ती अशा ठिकाणी जंगलात राहायची. वय झालेली रानगाय, तिला आपण ते गवे वगैरे म्हणतो ना, ते रोही, रानगाय, रानमैस, हरिण, काईट, हे वन्य पशु. एखादा मृत्यू पावलेला हत्ती असेल, मृत्यू पावलेला हरिण असेल, मृत्यू पावलेली रानगाय असेल, मृत्यू पावलेली रानमैस असेल, त्याची दुर्गंधी येत होती. आणि जिथं दुर्गंधी आहे तिथं ती थांबत होती. जिथं दुर्गंधी तिथं हे जात नव्हते पापी. असं जीवन कडीला निरव. किती सुंदर होती सांगू. ती ज्या झाडाखाली जाईन त्या झाडाला कळ्या लागत होत्या. एवढं सौंदर्य होतं. पण मुलगी होती वारांगणीची, मुलगी होती वेशेची, मुलगी होती नृत्यांगणेची. तिने विचार केला आपलं आईचं जीवन मातीत गेले, आपण मातीत घालता कामा नये. एक दिवस असा उदयाला आला. महाराज तिने एका साधूचा चेहरा पाहिला. हे तुम्हाला सांगितलं ना, पापातून मुक्त व्हायचं असेल तर 2च बघा. एक तर उद्धार करणाऱ्या साधूचा. महाराज जीवनभराचा त्रास कमी झाला आणि त्या अधिकाऱ्याचा. श्री गुरु मोहनगिरीला पाहिलं ना, त्याच्या मनात पाप होतं का पुण्य होतं काय माहित, पण साधू बघायला भेटला ना. अर्धक्षण घडता संताची संगती. महाराज योग कुठला येऊ पण साधू भेटला ना. कुब्जेच्या अंतकरणात देवाईच्या अगोदर भाव होता असं कोण म्हणतंय, पण पाहिल्यावर भाव प्रगट झाला, पाप संपलं. हिला साधू भेटला. त्या साधूच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्या साधूचं नाव होतं माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. पाया लोटांगण घातलं, कल्याणाचा मार्ग विचारला. श्री गुरु ज्ञानोबा आहे, माझं कल्याण होईल असा मला मार्ग सांगा. जा माय, तू एकदा पंढरपूरला जाय. स्वतःची आवड दाखवली.
ज्ञानोबारायांनी सांगितलं, बाई माझी जी आवड आहे का, माझी जीवीची आवडी, क्या बात आहे, माझी जीवीची आवडी, माझी जीवीची आवडी. धन्य कान्हो पात्राजी झाली भाग्याची, भेटी ज्ञान देवाची मनोनी भाग्य उदयाला आलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची भेट झाली. जा पंढरपूरला. त्याच्याकडे पाहत 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 डोळे झाकले, पाय धरले, शेवटचा श्वास घेतला. जाऊ द्या मधला टप्पा. विटेवरच्या मालकानं पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, हिचा अंत्यविधी माझ्या उजव्या हाताला करा. जगाची मालकीन कोणीकडं, वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, डाव्या हाताला, आणि वारांगणीची कन्या उजव्या हाताला. तिकून दर्शन नाही, तिकून इकडे दर्शन नाही, इथून तिकडे नाही, तिथून इकडं. आधी कानोपात्रेचं, मग विटेवरच्या मालकाचं, आणि मग विटेवरच्या मालकिनीचं. विटेवरच्या मालकिनीचा आधी नाही, विटेवरच्या मालकाचा आधी नाही, आणि मग कानोपात्रेचं नाही. नाही नाही नाही, आधी कानोपात्रेचं, मग विटेवरच्या मालकाचं, आणि मग जगाच्या मालकिनीचं. एका कवडी इतकी समाज किंमत देत नव्हता. कवडी इतकी, तुम्ही आणि मी कवडी इतकी किंमत देत नव्हते. आज 72 लोक तिचं दर्शन घेतल्याशिवाय देवाचं दर्शन पावत नाही. अहो लग्नात नुसते सगळ्या बायकायच्या आधी जिचे पाय धुतेन का, ती कोकण्या म्हशी इतकी फुगती. मी दृष्टांतातली सांगायलो, कोणी अंगाव घेऊ नका. बाई मै आधी पाय धुतले, मै आधी पाय धुतले. हो तुझे पाय तितके गोड होते, जिनं धुतले तिच्या हाताचे कातडे गेले. इतके तू हे पाय चरबट, कापसाल ना खे राहिल्या नाही, इतके पाय निबरडक. नुसते पाय धुतले तर जेवतच नाही, मग पोटच भरलं. बाई मै पाय धुतले, कितीच मन भरून आलं तिचं पान, किती भरून आलं. सगळ्याचे पाय नाही धुतले आणि एका बाईचे नाही धुतले. तिला म्हणलं जेवण, हे कातडे मला माहित नाहीत का, चपात्याला कातडे बनली, हे नुकताड का मला, नुकतीला नुकताड. पाय धुतलेली जेवलीच नाही. कशामुळं, समाधान वाटलं. आणि जिचे धुतले नाही ती जेवली नाही का, दुःख वाटलं. महाराज कोणाच्या लग्नात पाय, त्यानं 3 महिन्यात बायको सोडून दिली. लग्न झाल्या 3 महिन्यात ज्यानं बायको सोडून दिली, त्याच्या लग्नात पाय धुतल्यावर यायला आनंद वाटतोय, आणि त्याच्या लग्नात पाय नाही धुतल्यावर यायला दुःख वाटतंय. महाराज विश्वाच्या बापाचे पाय सोडून तिचे पाय धरायची वेळ आली. काय कृपा झाली तिच्यावर. सामान्य सुख असेल का, पण औषध कोणतं घेतलं तिनं, दुःखाची निवृत्ती, निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, निवृत्ती, सुखाचे ते सुख, सुखाचे ते सुख, दुःखाची क्या बात आहे. निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, निवृत्ती, सुखाचे ते सुख, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती. पाहता श्रीमुख गोविंदाचे राम, पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगतो, रांगतो रंगनी रांगतो, रांगतो गुलगुला बोलतो, गुलगुला बोलतो, रंगनी रांगतो, रंगनी. श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, रंगनी रांगत, रांगत, रंगनी रांगत, रांगत, गुलगुला बोलत, गुलगुला बोलत, रंगनी रांगत, रंगनी रांगत. काय मुखात टाकायचं? वेळ संपला का भाऊ? बर ठीक आहे.
काय ताकद आहे रूपात महाराज. एका बाईकडे एक महाराज गेले, बाईकडे नाही तिच्या नवऱ्याकडे गेले ते, पण यादी भेटली. बाईकडे गेले म्हणलं पुन्हा अपभ्रंश वाचा. बाईच्या नवऱ्याकडेच गेले. बाईच्या नवऱ्याच्या गाडीला 222 दिवे होते, म्हणजे 222 मंत्रीपद त्यालाच होते. इतका मोठा मंत्री होता तो. त्यानं सही केल्यावर सगळे मरत आहेत. 222 काम एकट्याकडे. बाळ्या पण त्यानं सही केला की मरतो. तुम्हाला राग याचा काही संबंधच नाही. इतकं पद त्याच्याकडे. पण घरी गेल्याबरोबर आधी बाईच भेटली. बाईनं पाय धुतले. त्या महाराजांना धू दिले का नाही काय माहित. मला वाटतं ते नसतील धू देत. ते अधिकारी महात्मा होते. ते 6व्या क्रमांकाचा संन्यासी होता. नुसता संन्यासी नाही, भजन परंपरेतला होता. नुसता भजन परंपरेतला नव्हता. वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली त्यांनी त्यांना भजनात घेतलं होतं. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. नारद तुंबर देवर्षी नारद होते बसलेले. माय खुशाल आहेत. हो बरं आहे. बाई जरा उच कानानं बोलली, जीभ लांबली थोडीशी. बाई म्हणली त्रिभुवनात माझ्या इतकी सुखी कोण नाही. ते संन्यासी संन्यासी होते का ते तुमच्या मायासारखं थोडंच महाराज होतं पाकिटावर येणार. चुकीचं बोललं गावाला राग आलं तर काहीच द्यायचं नाही. नारळ नाही, बुका नाही, जाय गाडी ढकलीत. महाराज त्याला खिसात नव्हता, पैशाचं स्वप्न पडलं नव्हतं असा संन्यासी होता तो. स्वप्न नाही, पैशाचं स्वप्न. स्वप्नी जयाचे अर्थ जोडे, माते व्याभिचाराचे कोढे. महाराज स्वप्नात जर पैसा आला तर आईशी संसार केले इतकं पाप. याच्यातून आलिप्त संन्यासी देवर्षी नारद. आणि त्या संन्याशाला काय भीती. ते म्हणले बाई हिशोबात बोल, सुखी नाहीस. बदनापूर तालुक्यामध्ये मेहना गाव आहे. त्या गावात नुकताच दुपारी पाऊस झाला आणि अजून 2 दिवसाला काडी कचरा याचायला तुला जायचं. काडी कचरा याचायला तुला जायचं. 222 मंत्री पद तिच्या नवऱ्याला. 222. जिल्हा परिषद सदस्याच्या मंडळीला मनाभर आमचा कापूस याचायला चल. अंगाव गाडी घाली. पंचायत समिती आणि आमदाराला आमदाराची बायकोला म्हणलं बापा 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 ह्या जाग्यावर घर होतं कळणारच नाही, कारण ती लहान लोक आहेत का. बापा बापा आपण त्या ह्याच्या पुढे चिलट पण नाही. आमदार खासदार मंत्री हे किती मोठी लोक असते ते. आपण झुरळ पण नाही त्याच्या पुढे, झुरळ पण. हो आपले त्याच्या पुढे पैसे दाखिनं म्हणजे शेळीचं शेपूट. माशी उठन रिकामी बसन. शेळीने किती शेपूट हालेली तर पाठीवरली माशी उठतच नाही. तसं त्या आमदार खासदाराच्या पुढे आपण बारीकस झुरळ आहेत. इथल्या तर 222 पद एकट्यालाच होते. त्याची बायको किती श्रीमंत. साधे लोक आहेत का हो. एखाद्याचं लग्न असं तिकून फोन यावा, साहेब आलेत. जर 1 तास नाही लग्न लांबिलं मला बाळू महाराज म्हणू नका. हो किती मोठी माणसं आहेत. मुहूर्त टाळीतो आपण त्याच्यासाठी. हा किती सप्त्यानं गुण येतो आपल्याला. पहा ना किती पुरुषार्थ आहे आपल्या भागवताचा, रामायणाचा, सप्त्याचा, कीर्तनाचा. हो आमच्या मित्राचा बाप मेला, जीव गेल्याचं निमित्त झालं. त्याचा बाप मेला. त्याचा बाप मेल्यावर आम्ही वाजीत फुकायला नेला. मसन वाट्यात आम्ही वाजीत, टाळ मृदंग वाजीत फुकायला नेला. तिथून आल्यावर संध्याकाळी प्रवचन केलं बाळून. दुसऱ्या दिवशी राखाचं प्रवचन केलं. हो आणि मग नियमच केला आता 10-12 दिवस याच्या घरी कीर्तन होऊ द्या. आम्ही घरच्या भाकरी खाल्ल्या आणि त्याच्या इथं भजनाला गेलो.
बापाचा 13वा झाला. चढ झालं. 2-4 माणसं आले. काय चाललं, कस काय गेले? काय नाही, बोलता बोलताच गेले. काय नाही, मस्त मस्त छान. काय आम्हाला म्हणले आता पोर होत पेरणी पारणीचं पदशीर बी भरण आणा. म्हणलं नाही पंढरपूरला जा. इतकं दलिंदोर म्हातारं होतं ते आमच्या मित्राचं. हो, हे खतं गीतं आणून ठेवा रे, पाण्या पावसाचं रानात गाड्या जात नाहीत, आखाड्यावर खतं गीतं नेऊन ठेवा. मधात बैलगाडी फसती. चढ सांगितलं आणि गेले. बर हो, आमचे बाबा गेले तर साहेब आलते. मी म्हणलं चंडाळा जरसं म्हणणं बाळू 7-8 दिवस होता. हा, तो बाप फुकून दिल्यावर ढवळ्या कोंबड्याचा वास येऊ लागला. कहा माळकरी नव्हता तरी आम्ही भजन केलंय. आम्हाला पाप लागले का पुण्य देव जाणी, आमचं तिळभर नाव नाही. आणि साहेब आले की सांगायला. बर 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 बर, मोठाले माणसं इतकी मोठी असतात. मला वाईट नाही म्हणायचं त्यांना. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मोठ्यांचं इतकं. तुम्ही 1000 लोक गरीब येऊ द्या, एकच मोठा येऊ द्या, या स्टेजवर मोठे मोठे असतात. इचकी जाऊ नका मोठ्याचं. मी याच्या तुम्हाला वाटतं काही पुढाऱ्याला नाव ठेवायला अद्याप नाही. मी मोठे मोठेच म्हणेन. बायका किती हुशार असतात. पान मोठ्याच्या घरची बाई आली की संक्रांतीच्या दिवशी पितळाचं बघू देती वाहनाला. आमदाराची बायको आल्यावर, मंत्र्याची बायको आल्यावर चांदीचं बघू देती. जिल्हा परिषद सदस्याची आल्यावर गुळाचं ढेकूळ देती. पंचायत समितीची सदस्याची बायको आल्यावर अर्धा किलोचं गुळाचं ढेकूळ देती. सरपंचाची बायको आल्यावर पाव किलोचं गुळाचं ढेकूळ देती. आणि ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी देती. होंडी वशीन होंडी, केस राहणार नाही तुझ्या डोक्याला केस. मोठ्याच्या घरच्या आल्यावर कसं आहे का नाही, कसं कसं. हा आपल्या वागण्याचा नालायकपणाचा कळस आहे. महाराज, अधिकारी लोक कोणाला मोठं म्हणतात? ते पंढरपुरातल्या माणसाला. कोण मोठा आहे माहिती आहे का? ती म्हणली महाराज हिशोबात बोला ना, मी इंद्राची बायको आहे. असू दिन उंदराची बी. पुण्य संपलंय, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. काय दुःख झालं असेल बाईला. बाईन सांगितलं महाराज ही वेळ येऊ नये याच्यासाठी त्याला पाय. तो आहे कुठं? गोकुळात. गोकुळात गोकुळात. आता गोकुळात जायचं म्हणल्यावर कसं जावा? शरीरात बदल केला. अनया नावाच्या गवळ्याच्या घरी राधेच्या रूपात खाली आल्या. पाणी भरण्याचं निमित्त. मिस पाणी याचे गोविंदाशी चट. चट म्हणजे आवड आणि मिस म्हणजे निमित्त. पाण्याचं निमित्त होतं पण आवड खरी होती. त्याच्या दारातून जाऊन त्याला जाता येता पाहावं. भरला उलंडोनी रीता करी घट. भरलेलं रिकामा करून टाकायची. तोही तो नंदा घरी. गाई खाली न बसता बैला खाली बसता. भारतात माणूस असेल काय एखादा गाई खाली न बसता बैला खाली धार काढायला बसतात? नाही. देव इतका वेडा झाला. महाराज कर्ज होतं. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. ओरे संती केला ऋणी, संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. ऋणे महाराज, ऋणे 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 ऋणे. एवढं पाहलं देवाला ते पागल झालं. एके दिवशी विश्वाच्या मालकाला विचारलं. मालकानं विचारलं, राधे तुला काय देऊ? काय नको देऊ? मी गेल्यावर माझं शरीर ज्या मातीत समर्पित होईल ते माती कपाळाला लाव. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. सुख कोणतं दिलं माहिती? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत प्रत्येक स्त्री नवऱ्याच्या नावानं कुंकू लाईन. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या मातीतली प्रत्येक स्त्री नवऱ्याच्या नावानं कुंकू लाईन. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बायकोच्या नावानं एकही माणूस गंध लावणार नाही. जगाच्या पाठीवर जगाच्या बापानं राधेसाठी गंध लावला.
गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा. इतकं सुख कोणतं असेल का? पाहता श्रीमुख ही रूपात ताकद आहे. बघा पुढचा एक प्रसंग. श्रीगुरु सावता महाराजांची प्रतिमा पुढे आहे. एवढा प्रसंग सांगतो, मग विठोबा रुक्माईचं भजन घेतो. श्रीगुरु सावता महाराजाच्या वंशातला एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामा माळी. द्वापार युगातलं चरित्र सांगतो. सुदामा माळी नावाचा एक व्यक्ती आहे. हा सुदामा नावाचा माळी मथुरेत राहत होता. सुदामा माळ्यांना कंस आवडत होता का नव्हता हे काही मला सांगता येणार नाही, कारण मी तिथला सरपंच नव्हतो. इतकं काही मला ज्ञान नाही. इतकं सांगणार, आणि तो पुरावाही सापडा नाही. जितकं सापडे तितकं बोलू. मला एक कळतंय, वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांना आधार असल्याशिवाय बोलायचं नाही. आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. मनच भाडायचं नाही. आधारा वाचून काय सांगायची कहाणी. पण राजाच्या नगरीत मोठी मोठी असतात. धनवंतालाही सर्व मान्यता आहे जगी. पैशावाल्यांना किंमत असते. महाराज अभंगात पुरावे असतील नवल नाही. मी गाणं ऐकलं ट्रॅक्टर मध्ये. नारे नारे बाप ना भैया सबसे बड़ा रुपैया, नारे 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 बाप ना भैया सबसे बड़ा रुपैया. पैशाला किंमत आहे. म्हणून तरुणांना सांगतो, शिक्षण संपलं ना पैसे कमी जा रे. आपल्या वाट्याला शेती आली असेल, सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाचं दर्शन घेतलं की जात जा शेतीत. हा, शिक्षण संपलं, नोकरी लागली नाही, 10:30ला दात घासायला. तो चुलता काय मुख्यमंत्री आहे का? 10:30ला दात घाशी तू. पार लोकांच्या नेहऱ्या झाल्यावर हे दात घाशी तू. इकडं तिकडं बघून थुक तू. बायको जागवायची अक्कल आहे का तुला? 10:30ला दात घासायला. पैसे कमी जा. शेती आली असेल वाट्याला, नोकरी आली असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, काय असेल, 2 पैसे घरी आणायचे. 8 रुपयाची दिवसात भाकरी खाणाऱ्यांना 80 रुपये कमवायचे, तर तो महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचा आहे. एक जण म्हणला, महाराज एके दिवशी आम्हाला कीर्तनकार भेटले आणि ते म्हणले पैसे का संग न्यायचेत का? मी म्हणलं त्याच्या गोळ्या संपलेला कीर्तनकार येतो. महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या तरुणांनी फुकट खायचं नाही. काम करूनच संध्याकाळची भाकरी खायची. मायबापाच्या जीवावर फुकट खाणारा हा साखरेच्या पोत्यातला मुंगळा असतो. आणि साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला किती साखर खावा आणि तांब्या घेऊन किती बाऱ्या जावा याची अक्कल नसते. शिक्षण संपल्याच्या नंतर, 22शी संपल्याच्या नंतर आपण काम करायचं आणि घरातल्या लोकांना जगवायचं. हे महाराष्ट्रातल्या तरुणाचं काम आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाचं काम आहे. काम करायचं, तसं नाही जगायचं. एक सांगू तुम्हाला, अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे, भोगवादी आणि शोकाची वस्तू घेणाऱ्यापेक्षा द्रव्याचा संचय करणाऱ्याला अर्थशास्त्रात मोठं मानलंय. याचा एक सोपा मुद्दा सांगतो. 1 तोळ्याची अंगठी करणाऱ्याला मी त्याच्या पाठीवर थाप टाकीन, मोबाईल घेणाऱ्याला थाप टाकणार नाही. नोकरी नाही, 1 रुपया कमीत नाही. माय लोकाचा ऊस खुरपायली, बाप दुसऱ्याच्या शेतात आऊत आणायलाय आणि त्याच्या पैशावर यानं सफरचंद कंपनीचा मोबाईल घेतला. लाज वाटायला पाहिजे हरामखोराला. नोकरी नाही, काही नाही, घेऊ नका असं म्हणत नाही. ज्याच्या घरी 10 क्विंटल तुरी येता असल चाळत घालावा डाळ. ज्याच्या इथं 10 क्विंटल तुरी येतात त्यानं 5 खोंग्यात डाळीचं वरण घातलं तर चालेल ना. पण आपल्या इथं डोळा शेकायला तूर नाही आणि वरणात नाचायला कसं जमन सुमळ्या. यानंच मोबाईल न घेता 1 तोळ्याची अंगठी घेतली तर गिरगावचा बाळू त्याची पाठ तापटी. शापास रे पठ्ठ्याशाच्या. एक जण म्हणला, महाराज अंगठीत काय? मी म्हणलं, तू आता 1 लाख रुपयाचा मोबाईल सकाळी 10 वाजता घेतला आणि त्याच दिवशी 4 वाजता इकायला काढा, केवढ्या लिहितो? खराब झालता ते मोबाईल. मग काय होते? सगळ्या पैशाने घेतलं तुम्ही. तर घेतात तुम्ही ते सगळ्या पैशाने? नाही. किती पैशाने घेता? अर्ध्या. हो. आणि लयच आडकाठीला आला असेल तर 25%. आणि 1 तोळ्याची अंगठी तेवढ्या पैशाची घ्यावं लागेल का नाही?
आणि कमी पैशात द्याल का त्याच्या गोळ्या संपल्यात का? अंगठी कमी पैशात ती का? नाही. ऐका, मोबाईल एक घेऊ नका असं म्हणत नाही. एखादा माणूस शोक करतो त्याच्यावर मी जळतो असं डोक्यातलं काढून टाका. आणि माझ्या जळण्यानं काय होणार आहे? मी जर म्हणलं एखाद्याचं चांगलं होतं का? मी जर म्हणलं एखाद्याचा बंगला जळावा तर जळू तू का? मानील तो देईल, काही न मानील तो काय काय आमच्या बोलण्यावर होतं काय? ठीक आहे, मला तुमचं खपत नाही, काय होणार आहे तुमचं? माझा एक मुद्दा आहे, मोबाईल जरी घेतला लायकी नसताना तर अडचणी टिकल्यावर फायदा नाही. आपली लायकी नसताना पोटातलं पोट बाजूला काढून जर 1 तोळ्याची अंगठी केली तर परिणाम सांगू. आई वडील आजारी पडले तर ऐकता येईल, बायको आजारी पडली तर ऐकता येईल, लेकरायला शाळेला खर्च कमी पडला तर ऐकता येईल, बायकोची साडी फाटली तर अंगठी इकून साडी आणता येईल, मोबाईल इकून काय आणता येईल? म्हणून पैसे कमवा तरुणांनो. एक सांगू का तुम्हाला, एवढ्या मोठ्या धगधगीच्या काळामध्ये इतका मोठा सप्ताह केलाय. हे मंडप तुम्हाला फुकट लावला का? साऊंड आम्ही 7 दिवसाचे पैसे वरून पडले तुम्हाला. सुदाम, सु म्हणजे चांगला, दाम कष्ट. तुम्ही तुमच्या कष्टातून प्राप्त केलेला अर्थ आध्यात्मिक क्षेत्रात खर्चिला म्हणजे धर्म करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो, पंढरपूरला जाण्यासाठी सुद्धा पैसा लागतोय, द्वादशीची पंगत घालण्यासाठी पैसा लागतोय, तुमच्या दारात एखादा गरीब आला असेल त्याला चतकोर भाकरी देण्यासाठी सुद्धा पैसा लागतोय. हा, एक सांगू का राजे हो, तुम्ही तरुण म्हणताल आमच्या डोक्यावर काऊन दगड टाकायला? ऐका, बायकोचं लुगडं जर फाटलं तर तिच्या बापाची लाज जात नाही, बायकोचं लुगडं फाटलं तर तिच्या माईची लाज जात नाही, बायकोचं लुगडं फाटलं तर सासूची लाज जात नाही, बायकोचं लुगडं फाटलं तर सासरेची लाज जात नाही. तू का म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. बायकोचं लुगडं फाटल्या नवऱ्याची इज्जत न दिला जाती, म्हणून ती इज्जत न दिला जाऊ नये याच्याकरता 2 पैसे कमी जाणं. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी सुदामा नावाच्या माळ्याची कमाई होती. फुलाची झाडं लावणे, त्या झाडाची फुलं तोडणे, बाजारात फुलं विकणे. पण या मूर्ख राजाच्या नगरीत राहत होते म्हणून सकाळी त्याच्या प्रधानाला आणि त्या राजाला 2 हार घालून येत होते. सुदामा माळ्याचं काम. पण ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी काम करत होते. एक सांगू का तुम्हाला, काम बंद करून भजन करायचंच नाही. उन्हाळा दिवस आहे, ऊस वाळायलाय, कॅनलला पाणी सुटलंय, लाईट चालू आहे, 2 मोटारी चालू आहेत, दोन्ही मोटारी बंद केल्या, कीर्तनात येऊन बसला, 1 नंबरचा हरामखोर आहे. नाही, त्यानं मोटारी लावून ऊस भिजविणं लाखो कीर्तन ऐकल्याचं पुण्य आहे. कारण त्यानं प्राप्त केलेला ऊस या देशातल्या कितीतरी लोकांची भूक भागीतोय. तो हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीचा आहे. नुसतं कीर्तन नाही, कीर्तनकाराच्या बरोबरीचा आहे. कामात फार मोठा पुरुषार्थ सांगितला. एक सांगू, आई वडिलाची सेवा करणाऱ्याला जर पंढरपूरला जायला भेटलं नसेल ना तर तुकोबाराय म्हणले मी त्याच्या पाया पडतो. नमो त्या माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवती. एक सांगू माझ्या माईनं, महादेवाला किती पाणी घालता सर्दी होईन त्याला, पांडुरंगाला किती मंजुळा वाहत्या ओझ होईन त्याला, त्याच्यापेक्षा पप्याच्या बापाच्या किती बाऱ्या पाया पडती ते मला सांग मंजुळा. जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही महादेवाला पाणी घालती हिला काशीत नेऊन पुरलं तरी मोक्ष नाही. जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही पांडुरंगाला मंजुळा वाहती हिला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडती तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. महाराज जळाल्यावर धोतर जळायला किती किस्तू लागत असतात. जी नवऱ्याच्या पाया पडती का तिच्यासारखी पुण्यवान जगात कोण नाही. आणि जी नवऱ्याच्या 3दा पाया पडती का तिची कोणावर सत्ता असती बुवा. तिची देवा देवा वरी सता हा तुका म्हणे पतिव्रता तिची देवा वरी तिची देवा वरी सता तिची देवा वरी सता
नैवम गिरगावकर लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव तिचा पती तिचा देव जिका भाग्याची आहे व तिचा पतीच तिचा देव. आपण काय करतो माहितीये का अडचणीत हात घालितो मग ही चुडसतेत मग झटकीत बसला जाऊच नको अडचणीत पड माय बापाच्या पाया सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. महाराज तुमचं भलं करीत असते तुय आणि ते महाराज जर तुमचं भलं करीत असेल तर काऊन तुमच्या इथं आला भाकरी खाला. तुमचं भलं करीन फक्त संत तुमचं भलं करीन देव हे महाराज नसतेत करीत. भलं करणारी वेगळी लोक आहेत. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या मोठे होताल. या इथभर पोटाची खळगी भरण्यासाठी फुलाचा धंदा होता इथपर्यंत आलतो. हरि का नाम पेट का धंदा न करे वो मूर्ख अंधा. काय शेतीचं सूत्र सांगितलंय महाराज. या पवित्र काळ्या मातीतून जन्माला आलेल्या तुळशीची माळ जिवंत ठेवणाऱ्या आहाराला तुळशीची माळ जिवंत कोण ठेवतं माहितीये का शेतीतून उत्पन्न झालेला माल आणि त्या शेतीतल्या धान्याला त्या शेतीतल्या भाजीला विठ्ठल बनणारा साधू श्री गुरु सावता बाबा आहे का पुरावा तसा. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघे मिठाई माझी अवघे मिठाई माझी अवघे मिठाई माझी अवघे मिठाई क्या बात आहे वा. कांदा मुळा भाजी आनंद वाटला. चांगली माणसं आहेत सोबत. छान वाटलं छान वा. अरे पाठ दुखत होती माझी नाही का पडलो होतो घोंगडी होती तर वय नाही पण ते अपघात झाल्यामुळे गॅप आला ना ते कशाने भरो तू काय माहिती त्याच्यात काय काय टाकाव. हे तर टाकायला कमी नाही तुरी कापूस सोयाबीन हळद भरगच्च टरबूज 250 टन पण ते भरच न गॅप. आता काय काय टाकल्यावर भरो तू काय माहित कमरेचा गॅप होतं ते कधी अपघात झाला. जाऊ दे वाचिलं तीच मोठी गोष्ट. देवाला रगील होतो देव म्हणला असेल राय तू आता यमान वापस केली. शेतीवर प्रेम करा राजू. हरामखोराची बुट उचलण्यापेक्षा शेतीतल्या काडी कडसरा याचा ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी ती आपल्याला पसाभर मोती देईल. हरामखोर काय देतील तुम्हाला पांचटायचे बुट उचलल्यावर. गिरगावच्या बाळ्याचं वाक्य लिहून घ्या. ज्याच्या नावानं ईदभर 7-12 असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. तो महाराष्ट्रातला राजा असेल. राजू महाराष्ट्रातला राजा असेल. थोडंसं जरासं थांबा. थोडंसं थांबा 4-2 वर्ष. काय परिस्थिती शेतीसाठी. काय महाराज शेती परवडत ना. घेऊन दाखव ना. घेऊन दाखव ना सोमळ्या. परवडायचा लांब विषय फक्त मला घेऊन दाखव. आणि इकायला कोणते दाखव. जाऊ द्या घेण्याचं चुलीत जाऊ द्या. आहे का इकणारा कोणी. आणि संध्याकाळी इकणारा असला तर पहाट उजडायच्या आधीच सौदा व्हालाय. मला घ्यायची होती हो. आणि कवा घेतो झाला ना त्यानं इसार द्याला. हे फक्त वट्यावर बसणाऱ्या हरामखोराची वाक्य. शेती परवडत नाही. कशावर भारत जगायला. हा देश कशावर जगायला आहे. शेतकऱ्यावर जगायला. महाराज एक सांग का महाराज आपल्या सुद्धा लोकांनी शेतकऱ्याविषयी कधी कधी गोड बोललं पाहिजे. आमच्या गळ्यातली तुळशीची माळ जिवंत ठेवायची ताकद शेतकऱ्यात आहे. शाकाहार फक्त वारकरी खाऊ शकतो. सनातन जिवंत ठेवण्यासाठी फक्त शेतीतलाच माल आहे. आणि तो शेतीतला माल फक्त शेतकरी पिकू शकतो. शेतीवर प्रेम करा राजू. एक ना एक दिवस येणार आहे आपला. किती क्विंटल सोनं किती क्विंटल चांदी असल्यावर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येईल.
काही जरी असलं, महाराज 2.5 वर्षाच्या महामारीमध्ये घरात बसून खारोड्या, पापड्या, कुरड्या, शेवया, बाजरीच्या खारोड्या, हुरड्याच्या खारोड्या, काय घरात असेल भाजी भाकरी, कांदा भाकरी, लसूण चटणी, हेच खाऊन माणसं जगले ना. महाराज दुधावाल्याला तुमच्या इथे यायला भेव वाटू लागलं, आणि त्यानं फुकट दिलं तरी त्याचा हात लागलेलं तुम्हाला घेताना भेव वाटू लागलं. कोणी जगिलं आपल्याला कोरोनात? ह्याच काळ्या माईनं जगिले, ह्याच काळ्या माईनं. म्हणून विश्वावर ज्यावर नाना प्रकारची एखादी आपत्ती येईल त्यावेळेला आपल्याला काळी मायच आपलं मोठं करीन. चला, या संतांनी सांगितलं, सावता बाबांनी, महाराज काम नाही बंद करायचं. 8 संतांपैकी संतांचं वाक्य, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. सुदामा माळ्याचा व्यवसाय फुलं इकणे, मिळालेला छंद संसार झकवणे, सकाळी राजाला प्रधानाला एक हार देणे आणि संध्याकाळच्या वेळेला विटेवरच्या मालकाचं भजन करणे. एके दिवशी तो जगाचा बाप मथुरेत आला आणि कंसाला आणि कंसाच्या प्रधानाला बोटात अडकून 2 हार घेऊन सुदामा माळी जात होते. जाता जाता त्या रथात बघितलं आणि सुदामा माळ्याचा भाव झाला, ही हातातली 2 हार यांना घालावे. विटेवरच्या मालकाला आणि बलराम दादाला तो हार घातला. दादानी सांगितलं, कन्हैया काय माळी रे, हार घातले, आपल्याला काही देता का? विटेवरच्या मालकाने आणि बलराम दादानं सुदामा माळ्याच्या पाठीवर थाप टाकली. काय देऊ? देवा तुझ्या कृपेने सगळं काही आहे रे, सगळं काही तुझ्या कृपेने आहे, तुला काय द्यायचं ते देऊन टाक. विटेवरच्या मालकाने तो अपार युगात सुदामा माळ्याला आशीर्वाद दिला. हे सुदामा माळी, द्वापार युगात मूर्खाच्या नगरीत आमचं स्वागत केलंस आणि प्रसन्नपणानं मला पाहलंस. बंध माळ्याचं कुळ उधारून टाकायचं काम करील. तुमच्या कुळात एक असा साधू जन्माला येईल, तो माझ्याकडे येणार नाही, मी त्याच्याकडे जाईल. आणि सुदामा माळ्याच्या कृपा आशीर्वादाने श्री गुरु सावता बाबा या कुळात जन्माला आले. महाराज द्वापार युगामध्ये जगाचा बाप पाहला तर पूर्ण ब्रह्मांडात चंद्र सूर्य तोपर्यंत साधूचं तेज आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.